एक फ्रंट फूटवरती आणण्याचं काम हे सरकारच्या धोरणामध्ये आहे. त्याच्यामध्ये विमा सखी हा एक वेगळा विषय आहे. बऱ्यापैकी विमा हा विषयच मुळात सगळ्यांना अपरिचित आहे. 1997ला मी ज्यावेळेला LIC जॉईन केली त्यावेळेला मी स्वतः माझी शैक्षणिक पार्श्वभूमी मी MSc केली आहे. मी 2 वेळा राज्यसेवा पण क्लिअर केली होती. माझं PSIला सिलेक्शन झालं होतं. मी महाबीजमध्ये क्वालिटी कंट्रोल ऑफिसर म्हणून काम करतो. त्या क्षेत्रामध्ये माझं शिक्षण होतं आणि तिथून मी LICमध्ये आलो. तर LICमध्ये माझा येण्याचा ज्या वेळेला इंटरव्ह्यू झाला त्यावेळेला मला हाच प्रश्न विचारला गेला की तुम्ही MSc मग तुम्ही इथं काय करता. मी त्यांना सांगितलं इंटरव्ह्यूला अभ्यास करून जायला लागतो. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जर नोकरी करायची असेल तर तुम्हाला इंटरव्ह्यूमधनं जावंच लागतं आणि हा इंटरव्ह्यू आयुष्याचा अविभाज्य घटक असतो. म्हणजे आपल्याला अनेक वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखती द्याव्या लागतात. तर मी अभ्यास केला होता. अभ्यासात मला त्यावेळेला हे असं जाणवलं होतं की विम्याचं काम जे झालं होतं ते बऱ्यापैकी शहरी भागात झालं आणि ग्रामीण भागामध्ये फार कमी झालं. आणि ग्रामीण भागामध्ये कोण राहतो तर माझा शेतकरी राहतो. आणि मी MSc आहे म्हटलं तर शेतकऱ्याची माझी नाळ जोडलेली आहे तर मी सहजपणे त्याच्याबरोबर कम्युनिकेट करू शकतो आणि त्यांना विम्याचं महत्त्व सांगू शकतो. हे माझं पहिलं कारण LICमध्ये यायचं. दुसरं की महाबीजमध्ये मला माझ्या नॉलेजला वाव होतं. परंतु महाबीज ही एक राज्य पातळीवरती काम करणारी संस्था आहे आणि LIC ही देश पातळीवरती काम करणारी संस्था आहे. त्याही अनुषंगानं माझं ते प्रमोशन होतं म्हणून पण मी LICमध्ये आलो. आणि MPSC करत असताना मी बघितलं, अभ्यास केला. आपल्या देशातलं एकमेव नॉन करप्टेड ऑर्गनायझेशन, नॉन करप्टेड हा खूप मौल्यवान शब्द आहे, सहजासहजी कोण उच्चारत नाही. आपल्या देशाचे जे काही नवरत्न आहेत त्याच्यातलं एक रत्न LIC आहे आणि आजही ती संस्था नॉन करप्टेड आहे. 1997ला पण ती नॉन करप्टेडच होती आणि म्हणून मी PSIचा साहजिक गोष्ट आहे की PSIचा जॉब जर कोणाला मिळाला तर कोण पण तिकडंच जाणार असं आहे. मी स्वतः PSIला जॉईन झालो नाही. माझेही वडील मुख्याध्यापक होते. ते माझ्याशी 2 वर्ष बोलत नव्हते का तर मी PSI झालो नाही म्हणून आणि LIC डेव्हलपमेंट ऑफिसर झालो. आजही माझे वडील आहेत, 85 वर्ष वय, पण ही फील प्राऊड. ते मला म्हणतात आता की अरे तू LICमध्ये आलास ना म्हणून आमच्यासाठी उपलब्ध आहेस. खरंच तुझा निर्णय योग्य होता. आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचे निर्णय घ्यायला लागतात. भ्रष्टाचार विरहित काम करणाऱ्या संस्थेसोबत काम करण्याची संधी ही LICने मला दिली. आणि माझं 4थं कारण होतं की ग्रामीण भारतातल्या युवकांना युवतींना रोजगार उपलब्ध करून देणं. कारण त्यांच्याशी माझा कनेक्ट चांगला आहे. कारण का मी स्वतः पण एका खेड्यातून आलो. वाई तालुक्यामध्ये कृष्णेच्या काठावरती पाचवड म्हणून माझं गाव आहे आणि मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा आहे. माझे वडील शिक्षक असले तरी आपल्याकडे शिक्षक असणं हा एक तसा जोडधंदा आहे आणि शेतकरी असणं हा आपला प्राईम बिझनेस आहे. म्हणजे आपण भारतच आपला देशच मुळात कृषीप्रधान देश. आपण सगळी शेतकऱ्यांची